Hello students, how are you? Welcome back to our online class. In the last period we have already studied the poem 2.1 Minnie and Winnie, a lullaby composed by Alfred Lord Tennyson. Dear students, you know how did Minnie and Winnie sleep in a cell, or where did Minnie and Winnie sleep? Who peeped into the cell? Already you know. And from where did a green linnet fly? So today we are going to learn some pointers which are related to Minnie and Winnie, a lullaby. The pointers are given on the page number 29. So dear students, open your book and see the page number 29. There are some pointers. The first pointer is that learn the poem by heart and recite it. In Marathi we say that कविता तोंडपाठ करा आणि ती मोठ्यानं तालासुरात म्हणा. Now come to the second pointer. Second pointer is what about? The second pointer is that find the rhyming words from the poem. There are given shall, without, soon, shall or cropped. विद्यार्थी मित्रो, आपण पाठीमागच्या तासिकेला मिनी अँड विनी अ ललबाय ही कविता आपण चांगल्या पद्धतीनं शिकलो. या कवितेमध्ये मिनी आणि विनी कुठे झोपलेल्या होत्या, त्या कशा झोपलेल्या होत्या, शेलमध्ये झोपलेल्या असताना शेलमध्ये कोण डोकावत होतं, आणि तो जो ग्रीन लिनिट नावाचा पक्षी आहे, गाणारा पक्षी आहे, तो हवेमध्ये कोठून झेपावला, इत्यादी प्रकारची माहिती किंवा इत्यादी प्रकारच्या गोष्टी आपण या मिनी अँड विनी अ ललबाई या कवितेमधून शिकलो. आज आपण पान नंबर 29 वरती जे काही पॉइंटर्स दिलेले आहेत ते पॉइंटर्स आपण आज खऱ्या अर्थानं अभ्यासणार आहोत. द फर्स्ट पॉइंटर त्यामध्ये असा होता की तुम्ही कविता तोंडपाठ करा आणि मोठ्याने तालासुरात म्हणा. तर आपण मागच्या तासिकेला कविता तालासुरात म्हटलेली आहे. तो सूर, तो ताल तुमच्या लक्षात आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही ती कविता जी आहे ती तोंडपाठ करा आणि मोठमोठ्यानं तुम्ही ती म्हणा. नाउ कम टू द सेकंड पॉइंटर. दुसरा पॉइंटर काय? फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता यमक जुळणारे शब्द कवितेमध्ये असणारे ते शोधा. तर खाली जे शब्द दिलेले आहेत, मग त्यामध्ये शेल दिलेला आहे, नंतर दुसरा शब्द विदाऊट दिलेला आहे, तिसरा शब्द सून दिलेला आहे, नंतर पुढे नेक्स्ट शेल नावाचा पुन्हा एकदा शब्द दिलेला आहे, आणि द लास्ट वन इज क्रॉप्ड. बट आय वुड लाईक टू टेल यू व्हॉट इज मीन बाय रायमिंग वर्ड्स. यमक जुळणारे शब्द कोणते असतात त्याचं थोडंसं विश्लेषण मला तुम्हाला करायचं आहे. सो लिसन. रायमिंग वर्ड्स आर टू or more words that have the same or similar ending sounds. So some examples of rhyming words are here. Thing, wing, many, any, old, gold. आता पहा विद्यार्थ्यांनो, इथे मी काही शब्द तुम्हाला दिले. उदाहरणार्थ त्यामध्ये पहिली जी जोडी घेतली होती ती थिंग, विंग. यामध्ये थिंग या शब्दाचा शेवटचा जो उच्चार आहे किंवा साऊंड आहे तो काय? ग. थिंग, ग. आणि दुसरा शब्द त्याला आपण जोडलाय यमक जुळणारा विंग. विंग याचाही शेवटचा जो साऊंड आहे तो कशाशी मिळता जुळता आहे? ग. म्हणजे पहिला शब्दाचा साऊंड दुसऱ्या शब्दाशी काय आहे? मिळता जुळता आहे, सिमिलर आहे, सारखाच आहे. दुसरं उदाहरण आपण घेतलं मेनी, एनी.
इथे पहा, शेवटचा जो साऊंड आहे तो न आहे पहिल्या शब्दाचा, आणि दुसऱ्या शब्दाचा साऊंड सुद्धा काय आहे, नच आहे. म्हणून मेनी, एनी. पहा, तर पहिल्या शब्दाचा साऊंड दुसऱ्या शब्दाच्या साऊंडशी तंतोतंत मिळतो आहे, म्हणून हे यमक जुळणारा शब्द आहे. तिसरं आपण उदाहरण घेतलेलं आहे ओल्ड, गोल्ड. तर ओल्ड या शब्दाचा ड शेवटचा साऊंड गोल्ड या शब्दाशी चा शेवटचा साऊंड ड, गोल्ड, ओल्ड, गोल्ड. तर पहिल्या शब्दाचा ड हा साऊंड दुसऱ्या शब्दाशी ड या साऊंडशी सिमिलर आहे, सारखाच आहे. म्हणून या सगळ्या ज्या आपण जोड्या इथं लिहिलेल्या आहेत यांना यमक जुळणारे शब्द असे म्हणतो. आय रिपीट वन्स अगेन, थिंग, विंग, मेनी, एनी, ओल्ड, गोल्ड, कॅट, बॅट. हे जे सगळे शब्द आहेत ते सगळे काय आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत. बट इफ द टू वर्ड्स साऊंड्स डिफरंट दे डू नॉट राहीम. परंतु दोन शब्दांचे शेवटचे साऊंड्स एकमेकाशी वेगळे असतील, भिन्न असतील, डिफरंट असतील, तर ते यमक जुळणारे शब्द होऊ शकत नाही. उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर आपण उदाहरण कार, मॅन या दोन शब्दामध्ये पहा, कार या शब्दाचा शेवटचा साऊंड र आणि मॅन या शब्दाचा शेवटचा साऊंड न. र आणि न हे दोन्ही साऊंड्स एकमेकाच्या विरुद्ध आहेत किंवा ते मिळते जुळते नाहीत, ते डिफरंट आहेत, वेगळे आहेत. म्हणून कार आणि मॅन ही यमक जुळणारी किंवा रायमिंग वर्डची पेअर होऊ शकत नाही, जोडी होऊ शकत नाही. नाव कम टू द सेकंड एक्झाम्पल. आपण दुसरं एखादं उदाहरण घेऊया. शब्द आपण घेऊयात डाईच आणि दुसरा शब्द घेऊया मून. तर डाईच या शब्दाचा शेवटचा साऊंड आहे स आणि मून या शब्दाचा शेवटचा साऊंड आहे न. स आणि न हे साऊंड्स एकमेकाच्या विरुद्ध म्हणण्यापेक्षा भिन्न आहेत. सो दे आर डिफरंट टू इच अदर. ते एकमेकाशी काय आहेत, विभिन्न आहेत, भिन्न आहेत. म्हणून डाईज आणि मून हे दोनही शब्द रायमिंग वर्ड्स नाही आहेत, हे यमक जुळणारे शब्द नाही आहेत. तर आपण वन्स अगेन आय वुड लाईक टू रिपीट ऑल थिंग्स, सो लिसन केअरफुली. सेकंड पॉइंटर इज दॅट फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा. तर व्हॉट इज मीन बाय रायमिंग वर्ड्स? The rhyming words are two or more words that have the same or similar ending sounds. Some examples here. Some examples of rhyming words here: thing, wing, many, any, old, gold. हे काय आहेत? Rhyming words. But if the two words sounds different, they do not rhyme. For example, car, man, dies, moon. तर कार आणि मॅन हे रायमिंग वर्ड्स नाहीये एकमेकाचे, किंवा डाईज आणि मून हे दोनही शब्द एकमेकाचे रायमिंग वर्ड्स नाहीयेत. नाउ कम टू द सेकंड पॉइंटर. सेकंड पॉइंटर इज दॅट फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. या कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द आपल्याला शोधायचे आहे आणि ते आपल्याला इथे कॉपी करायचे, नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. देयर इज अ फर्स्ट वर्ड विच इज गिवन देअर. द फर्स्ट वर्ड इज शेल. शेल या शब्दाशी मिळता जुळता साऊंड असणारा शब्द कोणता येतोय? फर्स्ट स्टांजामध्ये वेल. शेल, वेल. Shell, well. So write down there well. Shell,
शी यमक जुळणारा शब्द कोणता आहे? वेल. व्हेरी गुड. नाव कम टू द सेकंड वर्ड. द वर्ड इज गिवन देअर विदाउट. कोणता शब्द दिलाय तिथे? विदाउट. विदाउट ट हा साऊंड आहे, तर याशी मिळता जुळता शब्द कोणता आहे आपला? अबाउट. विदाउट अबाउट. तर विदाउट या शब्दाशी मिळता जुळता शब्द आहे अबाउट. आणि हे शब्द कोणत्या स्टांजामध्ये आले? सेकंड स्टांजा. सेकंड स्टांजा in the line number second there is a word without, and about the word is where? in the line number 4. तर दुसऱ्या आणि चौथ्या लाईन मध्ये हे एकमेकाशी यमक जुळणारे शब्द आहेत आणि त्या दुसऱ्या कडव्यामध्ये ते आलेले आहेत. सो लेट्स राईट देअर विदाउट अबाउट. नाउ कम टू द नेक्स्ट word. What is that? That is soon. 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 Moon. Now come to the third stanza. तिसऱ्या कडव्यामध्ये या सून हा शब्द दिलेला आहे, त्याच्याशी मिळता जुळता असणारा शब्द कोणता आहे? मून. सून मून. सो राईट डाऊन देअर सून मून. नाउ कम टू द नेक्स्ट वर्ड. दॅट इज व्हॉट? शेल. कोणता दिलाय तिथे? शेल हा शब्द दिलेला आहे. तर शेलशी आपल्याला मिळता जुळता असणारा शब्द तिथे आपल्याला लिहायचा आहे. तर शेल हा 4 नंबरच्या कडव्यामध्ये म्हणजे 4 स्टांजा इथे तो आलेला आहे. तो शेलशी मिळता जुळता साऊंड किंवा मिळता जुळता रायमिंग वर्ड कोणता आहे? शेल टेल. शेल टेल. And the last one is what? Cropped. The last word is what? Cropped. याशी मिळता जुळता यमक जुळणारा शब्द कोणता आहे? Aloft. Cropped, aloft. So dear students, I am going to read all these words which are written on the blackboard. So you copy them in your notebook neatly. In this way we have finished here the pointer 2. Okay. So now dear students, come to the third pointer, that is from the poem copy the following words. Words that begin with S, words that have the letter L, 3 pairs of opposites, and the last one is 4 things you may see in the sky. Dear students, there are given 4 sub point. तर विद्यार्थी मित्र, आपण आता 3 नंबरची ऍक्टिव्हिटी किंवा पॉइंटर पाहणार आहोत. तर इथे थर्ड पॉइंटर मध्ये आपल्याला 4 उपप्रश्न दिलेले आहेत. सो लेट्स सी द फर्स्ट सब पॉइंट, दॅट इज वर्ड्स दॅट बिगिन विथ एस. विद्यार्थी मित्र, एस या लेटरनं सुरू होणारे जेवढे काही शब्द या कवितेमध्ये दिलेले असतील तितके शब्द एस या लेटरनं सुरू होणारे आपण फाइंड आउट करणार आहोत. अँड ऑल दीज वर्ड्स वी आर गोइंग टू राईट डाऊन ऑन द ब्लॅकबोर्ड. सो यू हॅव टू कॉपी ऑल ऑफ देम in your notebook neatly. So dear students, let's see the first subpoint, that is words that begin with S. So let's find out. The first one word is slept. The second word is shell. The third one is sleep, that begin with S. The fourth one is silver. Then sounds. Then next word
write down C that begin with S. The next one is soon. Then next stars. The next one is also there is the word that begin with S, started, and the last word that begin with S is sun. So all these words that begin with S, copy all these words in your notebook neatly. Now dear students, come to the next sub point, that is words that have the letter L. म्हणजे विद्यार्थी मित्र, आपल्याला इथे असे काही शब्द शोधायचे आहेत कवितेमधले की ज्या शब्दांमध्ये लेटर एल हे आलेलं आहे. तर असे कुठले कुठले शब्द आहेत? सो फर्स्ट फाइंड आउट. नाउ द फर्स्ट वर्ड इज slept. The second one is shell. The third one is sleep. The fourth one is little. Then ladies. Then well. The next one is silver. The next one is also tail. And the last word aloft have also the letter L. All these words have the letter L. Now come to the next sub point. The next sub point is that three pairs of opposites. Three pairs म्हणजे तीन जोड्या ऑफ ऑपोजिट्स म्हणजे विरुद्ध अर्थाच्या. तर विद्यार्थी मित्र, इथे आपल्याला फाइंड आउट करायचंय कवितेमधून की अशा तीन जोड्याचे शब्द शोधा की जे एकमेकाच्या अपोजिट्स असतील. So now the first pair of opposite is that in opposites of the word out. In, out. The second one is within, without. Within, without. And the third one is sleep, wake. Sleep, wake. In Marathi, sleep म्हणजे झोपणे, wake म्हणजे झोपेतनं उठणे. I repeat once again. In, out, within, without, sleep, wake. These are the three pairs of opposites. Now dear students, come to the last sub point. The last sub point is that four things you may see in the sky. चार कोणत्याही गोष्टी ज्या तुम्ही आकाशात पाहू शकता किंवा पाहता त्या तुम्ही इथे लिहा. The first one is the moon. The second one is the stars. The third one is a limit. And the fourth one is the sun. Now students, come to the fourth pointer. Minnie and Winnie slept well in a shell. Can you think of other safe and nice places where they can sleep well? मिनी आणि विनी शिंपल्या निवांत चांगल्या झोपल्या. त्या निवांत झोपू शकतील अशा इतर सुरक्षित व छान जागा सांगा. सो वी राईट हियर. द फर्स्ट वन इज देअर मदर्स लॅप. द सेकंड वन इज home, and the third one is cradle. Cradle means what? Parna. Now come to the fifth pointer. Find and copy the following from the poem. Two statements
2 questions, 2 commands. But dear students, I would like to explain you or tell you, you know or remember, you have already studied the types of sentences on page number 16. You know very well, dear students, there are 4 types of sentences. One is statements. In Marathi we say that विधानार्थी वाक्य. Second one is questions, means प्रश्नार्थक वाक्य. Third one is commands or orders, आज्ञार्थी वाक्य. And the fourth one is exclamations, म्हणजे उद्गारवाचक वाक्य. हे चारही वाक्याचे प्रकार विद्यार्थी मित्र तुम्ही पान नंबर 16 वरती अभ्यासलेले आहेत. सो नाउ कम टू द पेज नंबर 29. देर इज व्हॉट 2 स्टेटमेंट्स, म्हणजे 2 उदाहरणं. कशाच्या संदर्भातली? तर विधानार्थी वाक्यांच्या संदर्भातली. 2 क्वेश्चन्स, म्हणजे 2 उदाहरणं प्रश्नार्थक वाक्याची. 2 कमांड्स, 2 उदाहरणं आज्ञार्थी वाक्याची. फाइंड अँड कॉपी द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. तर या कवितेमध्ये 2 उदाहरणं विधानार्थी वाक्याची, 2 उदाहरणं प्रश्नार्थक वाक्याची, 2 उदाहरणं आज्ञार्थी वाक्याची. फाइंड अँड देन कॉपी मीन्स राईट डाऊन. सो लेट्स फाइंड द 2 एक्झाम्पल्स ऑफ स्टेटमेंट. तर आपण प्रथमतः 2 उदाहरणं विधानार्थी वाक्याची पाहूया. दॅट इज द फर्स्ट वन इज अँड दे स्लेप्ट वेल. हे पहिलं उदाहरण. आणि दुसरं उदाहरण द सन इज अलाउड. नाउ 2 एक्झाम्पल्स ऑफ क्वेश्चन्स, प्रश्नार्थक वाक्याची 2 उदाहरणं. द फर्स्ट वन इज व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. अँड सेकंड हू कॅन टेल. अँड नाउ थर्ड 2 एक्झाम्पल्स ऑफ कमांड्स, म्हणजे आज्ञार्थी वाक्याची 2 उदाहरणं. द फर्स्ट वन इज स्लीप लिटल लेडीज अँड सेकंड वन इज वेक नॉट सून. So dear students, copy all the examples in your notebook neatly. Now come to the 6th pointer. Learn to say the following faster and faster. खाली दिलेली जी वाक्य आहेत ती वाक्य तुम्हाला फास्टर अँड फास्टर, म्हणजे खूप वेगानं ती वाचायची आहेत. तर ती कशी वाचून दाखवलेली आहे ती एकदा तुम्ही ऐका. सो लेट्स लिसन. शी सेल्स ऑन द सी शोर. Swan swam over the sea, swim, swan, swim. Swan swam back again, well, swam, swan. She sails on the seashore. Swan swam over the sea, swim, swan, swim. Swan swam back again, well, swam, swan. She sails on the seashore. Swan swam over the sea, swim, swan, swim. Swan swam back again, well, swam, swan. She sails on the seashore. Swan swam over the sea, swim, swan, swim. Swan swam back again, well, swam, swan. She sails on the seashore. Swan swam over the sea, swim, swan, swim. Swan swam back again, well, swam, swan. She sails on the seashore. Swan swam over the sea, swim, swan, swim.
Swan swam back again. Well swam swan. Now students, in this way you say the following sentences faster and faster. Now come to the next point, that is learning about language. This new point is related to prepositions. So prepositions means what? So let's learn prepositions. Prepositions means shabdayogi avyaya. Read and translate the following phrases. In the shell, up the sea, to the moon, into the shell, out of the crowd. Note the first word or words in each of the above phrases. A word or group of words used before a noun or pronoun to show place, direction, time, etc. is called a prepositions. विद्यार्थी मित्रो, लक्षात ठेवा, प्रत्येक वरील शब्दसमूहातील पहिले अधोरेखित शब्द लक्षात घ्या. नामापूर्वी किंवा सर्वनामापूर्वी वापरलेल्या ठिकाण, दिशा, वेळ इत्यादी दाखवणाऱ्या शब्दांना किंवा शब्दगटांना प्रेपोजिशन्स मीन्स शब्दयोगी अव्यय म्हणतात. सो राईट 2 phrases each using of the following prepositions: in, on, at, of, from, to, into, out of. Translate your phrases in your mother tongue. पुढील प्रेपोजिशन्स वापरून प्रत्येकी 2 शब्दसमूह लिहा. तुम्ही लिहिलेल्या शब्दसमूहांचे मराठीत भाषांतर करा. सो फर्स्ट, इन द फील्ड, शेतात, इन माय बॅग, माझ्या थैलीत. सेकंड, ऑन द टेबल, टेबलावर, ऑन द रूफ, छपरावर. थर्ड, ॲट द स्कूल, शाळेत, ॲट 5 o'clock, 5 वाजता. ऑफ द ब्रांच, फांदीचा, ऑफ द बॉडी, शरीराचा. फ्रॉम माय हाऊस, माझ्या घरापासून. फ्रॉम एप्रिल पासून. टू द शॉप, दुकानाकडे. टू हर हाऊस, तिच्या घराकडे. इंटू द जंगल, जंगलामध्ये. इंटू द वेल, विहिरीच्या आतमध्ये. अँड द लास्ट वन इज आउट ऑफ द क्लास, वर्गाबाहेर. आउट ऑफ द वॉटर, पाण्याच्या बाहेर. In this way, dear students, we have finished all pointers which are related to the poem Minnie and Winnie a Lullaby. So I am going to stop my lecture here. आपण आज इथेच थांबूया. नंतरच्या तासिकेला आपण पुढील टॉपिक जो नवीन आहे तो आपण शिकूया.